5 मिनिटातच सांगता कार्यक्रम करा, हे एका ठाकरे कुटुंबियाला गांधी परिवाराने शिवाजी पार्कच्या मैदानावर केलं, हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं. दुसरा प्रश्न आहे की मैदान भरूही शकले नाहीत. याचा अर्थ कार्यकर्त्यांनी सुद्धा आणि सामान्य उभाटा सैनिकांनी सुद्धा या इंडिया आघाडीला नाकारलंय, हाही प्रश्न उभा राहतोय. आणि विशेषतः त्या ठिकाणी आम्ही पाहिलं, दरवेळेला शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर, छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर जमलेला माझ्या तमाम हिंदू बंधू आणि बांधवांनो, भगिनींनो, काल हे वाक्य गाळलं होतं, ते बदललं होतं. मग कालच्या सभेमध्ये पूर्व अट उद्धवजींवर टाकली होती का आणि उद्धवजींनी ती मान्य केली होती का की तमाम जमलेल्या माझ्या हिंदू भगिनी आणि बांधवांनो, हे बोलायचं नाही, असं गांधी परिवारातल्या कोणी सांगितलं होतं आणि उद्धवजींनी ते मानलं होतं. कारण काय? ते वाक्य वगळण्यामध्ये हेतू कुठल्या रंगाचा होता? त्याला हिरवी झालर होती का? हे प्रश्न उपस्थित होत आहेत. आम्ही म्हटलं होतं उद्धवजींना की आपण मराठी, महाराष्ट्र, हिंदुत्व याचे पुरस्कर्ते आहात. चांगली संधी आली आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मार्गावरच राहुल गांधीजी येत आहेत, तर सभेआधी समोर स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात किंवा स्मारकात त्यांना नतमस्तक व्हायला घेऊन जा. तेही उद्धवजींनी केलं नाही. शिवाजी पार्क 25 पक्ष एकत्र येऊन सुद्धा भरू शकलं नाही, हे दुर्दैवी आहे. आणि काल पुन्हा एकदा सिद्ध झालं की मुंबईचं जे शिवाजी पार्क आहे हे फक्त आणि फक्त वंदनीय बाळासाहेबांच्या ज्वलंत विचाराचं शिवाजी पार्क आहे. तिथे राहुल गांधी चालत नाहीत आणि राहुल गांधींच्या सभोवताली बसलेले नेते देखील चालत नाहीत, हे कालच्या गर्दीवरनं स्पष्ट झालेलं आहे. आता याच्यामध्ये परत आर्ग्युमेंट होऊ शकतं की गर्दी कमी होती कशावरून कळलं, तर मला सामनात आलेल्या फोटोवरनं कळलं. हा सामनामध्ये जो फोटो आलेला आहे त्याच्यामध्ये जी गर्दी दाखवलेली आहे, आता मार्क केलेलं मी आपल्याला दिसणार नाही, पण हा जो फोटो आहे याच्यावरनं मी सामनामधली ही गर्दी आहे. आणि ज्यावेळी आम्ही अखंड शिवसेनेमध्ये होतो त्यावेळी एकतर्फी शिवसेना वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन शिवाजी पार्कला सभा करायची आणि शिवाजी पार्क शिवसैनिकांनी, लाखो शिवसैनिकांनी ओसंडून व्हायचं. दुसरा एक फोटो मी आपल्याला दाखवतो कालच्या सभेचा, हे काही मी छापलेले नाही आहे. ह्याच्यामध्ये देखील आपण जर बघितला, म्हणून मी असं म्हटलं की हा जो काही कार्यकर्त्यांचा मेळावा होता 25 पक्षांचा, हा काही शिवाजी पार्कला घ्यायची गरज नव्हती, हा षण्मुखानंदमध्ये देखील झाला असता. त्याच्यामुळे एवढं खर्च, एवढं खटाटोप करण्याची काही गरज नव्हती. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.